महाराष्ट्रात सध्या राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। या दरम्यान आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करत आहेत। निवडणूक आली की एबी फॉर्मची चांगली चर्चा असते, पण हा एबी फॉर्म म्हणजे नेमकं काय? या एबी फॉर्मला निवडणुकीत इतकं महत्त्व का दिलं जातं? या एबी फॉर्मसाठी उमेदवार इतकी धडपड का करतो? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून गणले जाण्यासाठी त्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठी एबी फॉर्म सादर करणं बंधनकारक असतं। हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म असतात। ए फॉर्म हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तऐवज आहे। निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची ओळख पटवणारा हा फॉर्म असतो। या फॉर्मवर पक्षाचा अधिकृत शिक्का आणि तिकीट वाटपासाठी पक्षाने नेमलेल्या प्रमुख व्यक्तीची स्वाक्षरी असते। त्याचबरोबर यात पक्षातील अर्ज भरणाऱ्या व्यक्तीचे नाव, पक्षाचे चिन्ह, पक्षातील पद या सर्व गोष्टी नमूद असतात। फॉर्म बी हा पक्षाच्या पर्यायी उमेदवारासाठी असतो। फॉर्म बी मध्ये फॉर्म ए व्यतिरिक्त आणखी एका उमेदवाराचेही नाव असते। जर काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर बॅकअप म्हणून दुसऱ्या उमेदवाराला अधिकृत उमेदवार म्हणून निवडता येते। पण मंडळी, जर हीच निवडणूक राज्यसभा किंवा विधान परिषदेची असेल तर याच फॉर्म्सना ए आणि बीबी फॉर्म असे संबोधले जाते। माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच सर्व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो करायला विसरू नका।